दोन टाईपची लोक, तू तर एक्सपिरियन्स केलीच असशील, जी चांगलं बोलतात, काही जण आपण चांगलं करून पण वाईट बोलतात, काही जण वाईटच बोलतात, राईट? मला सांग, आणि आत्ता आपण जर 2025 बद्दलच मी म्हणते की खूप कलाकार ना, मराठी जास्त कलाकार खूप ट्रोल झाले सोशल मीडियावर त्यांच्या स्टेटमेंट्समुळे, मुलाखतींमुळे, राईट? तू सुद्धा निगेटिव्ह कमेंट्स अनेकदा तुझ्या पोस्टवर असतात, तू सुद्धा त्या फेस केल्याच असशील. मला सांग, तू रिॲक्ट करतोस या सगळ्यावर किंवा तू उत्तर देतोस त्यांना? मी द्यायचो पण उत्तर, आणि मी काय असं भांडून रागातून देत नाही, मी असं गमतीशीरच उत्तर देतो. म्हणजे त्याच्यावर त्यांच्याकडे काही उत्तर राहत नाही अशा प्रकारचं उत्तर देण्याचं. पण आता मी नाही देत, कारण काय ना ग, मला असं वाटतं हे जे ट्रोलर्स आहेत किंवा जे निगेटिव्ह बोलतात असतील, त्यांच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम्स, घरात प्रॉब्लेम असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, बायकोशी भांडण झालं असेल, काय म्हणतो जॉबवरनं बॉसनी काहीतरी ओरडला असेल, काहीतरी बोलला असेल, इन्सल्ट केला असेल. जेव्हा एखादा व्यक्ती सोशल मीडियावरती येऊन तुम्हाला घाणघाण शिव्या देतो किंवा घाण बोलतो, तर प्रॉब्लेम त्या व्यक्तीमध्ये यार. मला तर राग नाही येत, मला तर वाईट वाटतं त्या लोकांबद्दल. पण ठीक आहे, आता तुम्हाला तुमचा राग व्यक्त होत असेल किंवा निघत असेल आमच्यावर तरी काढून, तर काढा, आता काय बोलणार. बट हॅव्हिंग सेड दॅट, माझ्यापर्यंत जेव्हा काही गोष्टी असतात तेव्हा मी फार नाही त्यांच्याकडे लक्ष देत. पण खूप अगेन जसं तू म्हणालीस की खूप मराठी कलाकारांना सुद्धा ट्रोल केलं जातं. ट्रोलिंग ती जोपर्यंत गमतीशीर आहे, जोपर्यंत ती फार इन्सल्टिंग नाही आहे, जोपर्यंत ती समोर ज्याला आपण ट्रोल करतो तो पण व्यक्ती हसतोय, तोपर्यंत ती ट्रोलिंग नसते, ती मजा बँटर असतं. ते बँटर आय लव्ह. पण जर तुम्ही एका व्यक्तीला शिव्या घालताय, त्याला नको ते बोलताय, ते स्टेटमेंट्स जे तेवढेच कट करून त्या रीलमध्ये टाकलेले आहेत त्याच्यावरनं तुम्ही त्यांना बोलताय. अगेन एक पातळी असते तुम्ही बोलण्याची, त्यामुळे ती पातळी तुम्ही मेंटेन केली पाहिजे. तुम्ही जर त्याच्यापासून खाली येऊन काही बोलत असला त्या माणसाला, आया बहिणींवरनं शिव्या देताय, तर याच्यावरनं तुमची पात्रता लक्षात येते, त्या माणसाची नाही. दुसरी गोष्ट, ते जे कलाकार ट्रोल होत झाले यावर्षी, त्यांना मी पर्सनली ओळखतो. जी व्यक्ती त्याला ट्रोल करते त्यांना जर पर्सनली भेटली तर ती व्यक्ती त्या माणसाच्या प्रेमात पडेल. ती एक दुसरा मित्र म्हणून किंवा एक कलाकार, एक नॉर्मल व्यक्ती म्हणूनच त्या माणसाकडे बघेल. ती त्या व्यक्तीला ओळखत नाही म्हणून त्यांनी केलेल्या स्टेटमेंट्स ती समजू शकत नाही म्हणून ते ट्रोल होतात, असं मला वाटतं. सो हॅव्हिंग सेड दॅट, जर कुठला कलाकार किंवा जर कुठलाही व्यक्ती खूप घाण प्रकारे ट्रोल होत असेल, खूप कोणतरी तुम्हाला वाईट स्टेटमेंट्स आणि वाईट कमेंट्स पास करत असेल, शिव्या देत असेल, तर सायबर क्राईमला कंप्लेंट करा टू गेट आउट ऑफ दिस, आणि त्या माणसाला त्याचं उत्तर मिळेल. नाहीतर इग्नोर करा, काय फरक पडतो. तू इग्नोर करतोस? हो, कारण ते जे म्हणतायत ते त्याच्यानी माझी रियालिटी डिफाईन होत नाही. ते मला जर कुठली शिवी देत असेल तर ती मला रिप्रेझेंट करत नाही. मी का अटॅच होऊ त्या गोष्टींना, कोणाच्या कमेंट्सला मी अटॅच होत नाही. आता मी डिटॅच करतो स्वतःला. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आणि तुमची उडवलेली खिल्ली यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे. साधा मुद्दा आहे. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम तुमच्या कामाबद्दल बोलतो, टेक्निकल ॲस्पेक्ट्स बद्दल बोलतो. तुमची खिल्ली तुमच्यावर पर्सनल केलेले कमेंट असतात, जे तुम्हाला पर्सनली टार्गेट करतात, जे तुम्हाला पर्सनली तुमच्यावर कमेंट करतात, त्यांना रिॲक्शन न देणंच मला माझ्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे. जर ते थोडंसं व्हायलंट असेल किंवा ते थोडंसं खूप वाईट प्रकारे तुम्हाला बोललं जात असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली कंप्लेंट करा. पण नाहीतर रहने दो यार, ती एक केलेली कमेंट कोण लक्षात ठेवणार आहे.